नमस्कार. मी डॉक्टर नितीन निकम, पेन रिलीफ नस निसर्गोपचार रुग्णालय सिल्लोड. आज आपल्याकडे एक सर आहे जे आपल्याकडे काही दिवसानंतर आले आहे. ते आपल्याकडे काही दिवसापूर्वी आले होते. त्यांनी आपल्याकडे उपचार घेतला. त्यांना काय त्रास होत होता त्या संदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करून घेणार आहे. काय या उपचारामध्ये सत्यता आहे, किती त्यांना दुखणं होतं आणि त्या दुखण्यामधून ते आता किती त्यांना बरं वाटतं त्या संदर्भात आपण चर्चा करून घेणार आहे. आपल्याकडं विविध भागातून भरपूर रुग्ण येत असतात. प्रत्येक रुग्णाची या ठिकाणी प्रतिक्रिया घेणं शक्य होत नाही. पण ज्या ज्या रुग्णांची प्रतिक्रिया घेणं शक्य झालं अशा रुग्णांची प्रतिक्रिया घेऊन आम्ही सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. आज यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून जाणून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. सर तुमचं नाव काय सांगा ना पहिल्यांदा. विष्णू मानाजी जाधव, राहणार अमरावती. बरोबर. फुलंब्री अमरावतीची. अमरावतीची. तुम्ही माझ्याकडे काही दिवसापूर्वी आले होते. हा. बरं, किती दिवस झाले साधारण? साधारण 3 महिने झाले असं. 3 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी तुमच्याकडे आलो मी. बरोबर. पण पहिले जे मला 2-3 ठिकाणी मी भरपूर कोर्स केले पण तिथे आराम नाही पडला. हो का? तुम्ही अगोदर भरपूर ठिकाण दाखवलं? भरपूर ठिकाणी दाखवलं, आराम नाही. पण तुमच्याकडे आल्यापासून एकदम ओके कार्यक्रम झाला. ओके झालं. बरं. हा, गाडी चालू शकत नव्हतो मी. आता गाडी बी म्हणजे मी स्वतः गाडी घेऊन गेली. अरे बाबा. बाहेर उभे दुधाची गाडी. बापरे बाप. म्हणजे खुशीमध्ये आलो तुम्हाला भेट त्यासाठी. बस खुशीमध्ये आले. पण चांगलं झालं. त्याच्यानंतर मी कादर खान दवाखाना खुलताबाद. बरोबर. तिथे बी 3 महिने कोर्स केलं, काहीच नाही. आपलं जाधव हॉस्पिटल साईडला तिथे गेलं, काहीच नाही. म्हणजे मला 7-8 वर्षापासून तकलीफ होती. बरोबर. गाडी चालवणं बंद करून टाकलं होतं. गाडी चालवणं तुम्ही बंदच करून टाकलं होतं. घरी आराम करत होतो, जमेच नाही बैठक. पण आता तुमच्याकडे आल्यापासून क्लिअर झाला. बरोबर. तर तुम्ही माझ्याकडे सुरुवातीला जेव्हा आले होते तेव्हा फार जास्त त्रास होता तुम्हाला? लय त्रास होता. हो, चालताना फार त्रास व्हायचा? चालताना नाही त्रास व्हायचा मला, बैठकच नाही जायचं. डायरेक्ट टेका जाऊन कडे मागून पाठील. बसताच येत नव्हतं? बसतात नव्हतं. असं आता बसेल ना, असं बसू शकत नव्हतं मी घंटा. अरे बापरे बापरे. टेकाचा सहारा घेणं, खुर्चीवर नाही तर कोणी भीतीला पाठ लावून बसायचं. अरे बापरे. आता तुम्हाला चांगलं बसता येतं? म्हणजे गाडी चालवली मी म्हणतो, गाडी बाहेर उभी. अरे बापरे. म्हणजे तुम्हाला 100% आराम झाला? 100% आराम झाला. बरं बरं. तर यांना जे आहे तर यांच्या कमरेमध्ये नस दबली होती. L5 आणि L4 नावाचा जो मणका आहे तिथून यांच्या कमरेमध्ये दबाव बसून खाली जे तर पायामध्ये दुखत होतं, बसता उठताना फार दुखत होतं. असं यांना फार पेनफुल सिच्युएशन होती, फार वेदना यांना होती. पण आता त्यांचं त्याच्यामधून 100% निदान झालं, 100% ते चांगले झाले. त्यांना आता कुठेही दुखत नाही. ते त्यांचं जे रुटीन कामकाज आहे ते पूर्णपणे व्यवस्थित ते करतात सध्या, असं ते सांगतायत. बरं, तर मग तुम्ही सुरुवातीला आले माझ्याकडे पहिल्यांदाच तुम्हाला 100% आराम झाला? नाही, थोडा आराम पडला म्हणून दुसऱ्या भागाला आलो ना. बरोबर. म्हणजे पहिल्यांदा थोडा आराम पडला, आराम पडला, दुसऱ्यानं आलो, पुन्हा आराम पडला. पडता पडता मग तो 100% आरामात 100% आराम होऊन गेला आता. बरोबर. आता काहीच दुखत नाही? आता काहीच नाही. बरं. तर या ठिकाणी आता मी उपचार केलं भरपूर लोकांना. तुम्हाला जे दुखणं आहे असंच दुखणं जर कोणाला असलं तर ते लोकांना डायरेक्ट ऑपरेशन करतात. ते लोक त्यांना ऑपरेशन डॉक्टर ऍडवाइस करतात. त्यांना तुम्हाला काय सांगायचं आता? काय सांगायचं आहे का, तुमच्याकडे या ऑपरेशन करायची जरूरत नाही. बरोबर. मला खुद ऑपरेशन सांगितलं होतं पण मी भेव वाटे ना. कोणी म्हणजे 6 महिने झोपणं पर्यंत, अरे 12 महिने घरात राहणं, पलंगावरच बसणं पर्यंत ते भीती वाटे ना करायचं. बरोबर. तुमच्याकडे आलं तर काही नाही ना करायचं. काहीच विषय नाही. करायचं गरज नाही. 100% आराम पडला आपल्याला सांगू. बरोबर. तर आता तुम्हाला या ठिकाणी आम्ही जे उपचार केला आमच्याबद्दल काही तुम्हाला बोलायचं का? काही प्रतिक्रिया आहे का? तुम्हाला कसं वाटतं? इथं प्रसन्न वाटलं पहिल्यापासून? पर्सन म्हणजे आराम पडला हेच. धन्यवाद, बाकी काय. बरोबर. चालेल. आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये जर का असे काही पेशंट असले ज्यांना गुडघ्याचं दुखणं आहे, ज्यांना कमरेचं दुखणं आहे, ज्यांना कमरेमध्ये नस दबते, मानेमध्ये नस दबते, असे आतापर्यंत आम्ही हजारो रुग्णांचे या ठिकाणी ऑपरेशन वाचवण्यामध्ये भरपूर यशस्वी झालो. असेच जर का तुमच्या आजूबाजूला परिसरामध्ये जर का रुग्ण असले तर नक्की आमच्या या पेन रिलीफ नस निसर्गोपचार रुग्णालयाशी संपर्क साधा. धन्यवाद.